खूप दिवसांनी, कधीकधी तर वर्षांनी आपल्या घरी परतण्याचा अनुभव कसा असतो नाही का? म्हणजे मनात एक वेगळीच उत्सुकता असते, ओढ असते, पण त्याचबरोबर कुठेतरी एक छोटीशी भीती, एक हुरहुर सुद्धा असतेच. चला तर, आज आपण अशाच एका परतीच्या प्रवासाबद्दल बोलूया. हा प्रश्न थोडा विचार करायला लावणारा आहे. ज्या घरात, ज्या भिंतींमध्ये आपलं अख्खं बालपण गेलेलं असतं, त्याच घरात कधीतरी आपल्याला असं वाटू शकतं की आपण जणू काही पाहुणेच आहोत. अनेकांना हा अनुभव नक्कीच आला असेल. तर ही गोष्ट आहे मुग्धाची. जवळपास 2 वर्षांनी ती परदेशातून परत पुण्यात येत होती. मनात घरच्यांची ओढ तर होतीच, पण त्यासोबत एक विचित्र प्रकारची भीती पण होती. तिच्या पार्टनर ईशान तिच्यासोबत होता, पण तरीही घराचा उंबरठा जवळ येऊ लागला तसं तिच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. आणि ही ही होती तिच्या मनातली सगळ्यात मोठी धाकधूक. 2 वर्षात जग बदललं होतं, ती स्वतःही खूप बदलली होती. पण तिचे बाबा, तिचं घर, ते हा बदल स्वीकारतील का? हा एकच प्रश्न तिच्या मनात घोळत होता. पण घराच्या दारात पोहोचल्यावर चित्र अगदी वेगळं होतं. दारावर वेलकम मुग्धा आणि ईशान अशी पाटी लावलेली. आई आरतीचं ताट घेऊन दारात उभी होती आणि तिचे बाबा, त्यांनी तर पुढे येऊन सरळ बॅगा उचलल्या आणि ईशानच्या खांद्यावर हात ठेवून इतक्या सहजपणे विचारलं, कसा झाला प्रवास? बस, त्या एका वाक्याने मुग्धाच्या काळजावरचं सगळं ओझं उतरलं. स्वागत तर अगदी मनापासून झालं होतं, यात शंकाच नाही. पण जसजसे दिवस जाऊ लागले तसतसं मुग्धाला घरात काहीतरी बदलल्यासारखं वाटू लागलं. एक असं अंतर जाणवत होतं, जे तिला तिच्याच घरात परकेपणाची जाणीव करून देत होतं. आता हे बदल अगदी स्पष्ट दिसू लागले होते. जे बाबा स्वयंपाकघरात कधी फिरकत नसत, ते आता आईला मदत करत होते. आईने तर स्वतःला चित्रकलेच्या जगात झोकून दिलं होतं. घरातल्या त्या नेहमीच्या चर्चा, त्या जुन्या सवयी, सगळंच जणू काही विरून गेलं होतं. आणि हेच बदल मुग्धाला अस्वस्थ करत होते. आणि मग एक दिवस तिच्या भावनांचा बांध फुटलाच. रात्री आईशी बोलता बोलता तिनं विचारलंच, आई, मला असं का वाटतंय की मी माझ्याच घरात एक गेस्ट म्हणून आले आहे? तिच्या या प्रश्नात तिची सगळी घालमेल, तिची सगळी अस्वस्थता उतरली होती. आणि इथूनच या गोष्टीला एक खूप सुंदर वळण मिळतं. मुग्धाच्या आईने स्वराने तिला जे काही समजावलं, त्याने तिचा त्या परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. स्वराच्या बोलण्याचा अर्थ खूप खोल होता. मुग्धा ज्याला बदल किंवा दुरावा समजत होती, तो खरं तर त्या कुटुंबाचा विकास होता, एक प्रकारची प्रगल्भता होती. ती म्हणाली, घर बदललं नाहीये ग, ते फक्त मोठा झालाय. तू तिथे स्वतःला शोधलंस आणि आम्ही इथे स्वतःला सावरलं. हे वाक्य तर अगदी हृदयाला भिडणारं आहे. तिच्या आईने तिला सांगितलं की तिचं स्वतंत्र असणं, स्वतःच्या पायावर उभं राहणं ही घरापासून दूर जाणारी गोष्ट नाही, उलट ती एक शक्ती आहे. आणि बाबांनी ईशानला इतक्या सहजतेने का स्वीकारलं, याचं उत्तरही आईच्या बोलण्यात होतं. ती म्हणाली, कारण तुझ्या बाबांना आता हे कळलंय की तू त्यांची मालकी नाहीस, तर त्यांचा अभिमान आहेस. आणि म्हणूनच त्यांनी तिच्या प्रत्येक निवडीचा, तिच्या निर्णयाचा मनापासून आदर केला. बरं, हे सगळं भावनिक पातळीवर समजावून सांगितल्यावर स्वराने मुग्धाला या नवीन परिस्थितीत जुळवून कसं घ्यायचं याचे काही साधे सोपे मार्गही दाखवले. आईने तिला 3 गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे लंडन आणि पुण्याची तुलना करणं सोड. दोन्हीकडच्या आयुष्याची स्वतःची अशी एक गंमत आहे. दुसरं म्हणजे आईबाबांना जे हे स्वातंत्र्य मिळालंय त्याचा आनंद घे. आणि तिसरं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ईशानला आपल्या घरात, आपल्या संस्कृतीत सामावून घे, त्याला वेगळं वाटू देऊ नकोस. या सगळ्या संवादानंतर मुग्धाच्या आईने तिला एक पत्र दिलं आणि त्या पत्रातून नात्यांमधलं हे अतूट बंधन, ही मुळांची ओढ किती घट्ट असते हे खूप सुंदर शब्दात मांडलं आहे. ह्या एका वाक्यात सगळं काही आलं. स्वरा लिहिते की तू पाहुणी नाहीस, तू या घराचा तो प्रकाश आहेस, जो कितीही लांब असला तरी आम्हाला ऊब देत राहतो. हे वाचल्यावर मुग्धाला तिचं खरं स्थान काय आहे याची जाणीव झाली. तिच्या आईला माहीत होतं की मुग्धा पुन्हा तिच्या नव्या जगात परत जाणार. पण तिला ही खात्री होती की तिची मुळं तिला या घराच्या उंबरठ्यापर्यंत नेहमीच खेचून आणतील. कारण अंतर कितीही असलं तरी नात्यांची वीण कधीच उसवत नाही. आणि जाता जाता हा एक प्रश्न तुमच्यासाठी सोडून जातो. प्रगतीसाठी किंवा करिअरसाठी घरापासून लांब गेल्यामुळे आपली नाती कमजोर होतात की उलट त्यांचं महत्त्व आपल्याला आणखी जास्त कळू लागतं, ती अधिक अर्थपूर्ण होतात? नक्की विचार करा.